मुद्दे हे फक्त घरातल्या लोकांच्या याच्यावरच आहे ना, ते काही इकडे थोडं चोरी करत होता, त्यांच्याकडूनच शिकला तो. चोरी नाही केली पाहिजे असं मान्य आम्ही पण करणार ना, असं कसं. आता तो नॉमिनेट बी होत नव्हता, पण सगळा गेम आम्ही बघितल्याच्या नंतर लक्षात आला विशालने त्याला नॉमिनेट केलेला आहे. आता टीव्ही तर नाही, पण मोबाईलवरच बघतो आम्ही आतापर्यंत. नाही आता खेळायला काय भरपूर आता आम्ही तर बघतोय, प्रत्येक याच्यामध्ये दिसतोय, खेळतोय. याला फेल म्हणून काढून टाकावं असं त्यांचं म्हणणं आहे, असं आम्हाला वाटतं. आणि त्यांना वाटतं की समजा प्रभू घराच्या बाहेर जावा, अंड्याचा प्रश्न त्याला अंडे म्हणजे लागतात. आता हे काय खोटं नाही, तिथं बी त्याचा अंड्याचाच बोफट आहे. लोकांना वाटतंय समजा की तन्वीचं ऐकतो, तन्वीच्या मागं चलतो. काय सांगाल बरं, बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास आता फिनालेकडे आलाय, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, माझाच मुलगा आहे प्रभू, मी त्याचा वडील आहे. आणि आतापर्यंत बघतो आम्ही 10वा आठवडा चालू आहे. खूप छान वाटतंय, चांगला खेळतोय असं मला वाटतंय. आणि आम्ही रोज बघतो, तर आता टीव्ही तर नाही, पण मोबाईलवरच बघतो आम्ही आतापर्यंत. काय सांगाल बरं, काही जण म्हणत होते की आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रुचिता म्हणत होती की प्रभू फक्त सिंपत्ती घेण्यासाठी गरीब असल्याचं सांगतोय, पण तसं तो नाही. हे बघा आता लोक कसं आहे माहिती आहे का, की काही पण बोलता, पण जे सत्य परिस्थितीवर जे आहे समजा, आता तुम्ही दुसरी वेळ आहे समजा येण्याची, म्हणजे असं नाहीये की खोटं काय आहे म्हणून. आणि योगायोग असा आलाय की खरंच की पाऊस चालू होता, तुम्ही आला तवा. आणि हे बघा गळतंय सगळं सारं. मी कुठं बसलोय, बाज कशी की ठेवली, आणि इथपर्यंत पाणी सगळं. हे सत्य आहे आणि खोटं आहे का याच्यामध्ये तुम्ही सांगा मला. त्याच्या पद्धतीनं खेळतो, त्याबद्दल काय वाटतं बरं? खूप छान वाटतंय की चांगला स्ट्रॉंग खेळतोय, की आम्हाला खूप आनंद आहे त्याच्यावाला. आणि असंच खेळत राहावा, टॉपपर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण मात्र जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरातले जे इतर सदस्य ते प्रभूला कुठंतरी कमी समजतायत आणि त्यांना वाटतं की घराबाहेर जायला पाहिजे. हा, त्यांना तसंच वाटतंय ना मग, की यांनी घराबाहेर गेलं पाहिजे. आता बरेच जणांना वाटतंय की प्रभू हा समजा खेळतो, त्यांच्या आतून त्यांना वाटतंय, पण बाहेरच जावं वाटतं त्यांना. हे जर असला ना तर गेम वेगळा होतोय असं त्यांना वाटतंय, आम्हाला दिसतंय ते. पण काही जण म्हणतात की त्याचा गेम दिसत नाही किंवा ते खेळत नाही, असं तुम्हाला वाटतं का ते खेळत नाही म्हणून? नाही आता खेळायला काय भरपूर आता आम्ही तर बघतोय, प्रत्येक याच्यामध्ये दिसतोय, खेळतोय. जे समजा कोणी बोललं तर त्याला बरोबर बोलतोय, उत्तर देतो आहे. आता थोडा कसं आहे, शिक्षण आता त्यांचं भरपूर झालेलं आहे, याचं कमी झालेलं आहे, पण याच्या मानाने आणि याच्या प्रयत्नाने तो जेवढं बोलायचं तेवढं बोलतोय. नक्कीच तो पूर्ण मला तर वाटतंय की चांगलाच खेळतो बुवा. आता ज्या पद्धतीनं ते घरातल्या सदस्यांना बोलत होता, तर कुठंतरी त्यांना वाटत होतं की हा एकीकडे लहान म्हणून खेळतोय आणि कुठं ठिकाणी मोठा म्हणून खेळतोय, लहान असल्याचा फायदा घेतो, असं काही जण म्हणत होते. नाही मला त्यांना वाटतं ना समजा की आपण एवढे समजा शिकले सवरलेले आहेत, हो आपल्याला पण टार्गेट करतोय, म्हणजे याचा अर्थ काय समजा की आपल्या पुढं हा याला फेल म्हणून काढून टाकावा असं त्यांचं म्हणणं आहे, असं आम्हाला वाटतं. आपण जर पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये तो प्रभूला विशाल आतापर्यंत पाहिलं तो target करतो. आतापर्यंत टार्गेट त्यांनीच केलेलं आहे. आणि आता तो नॉमिनेट बी होत नव्हता, पण सगळा गेम आम्ही बघितल्याच्या नंतर लक्षात आला विशालने त्याला नॉमिनेट केलेला आहे. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये त्याचाच टार्गेटचा हात आहे त्याचा. पण आता जर आपण पाहिलं तर विशाल समजा वयानं असेल, अनुभवाने असेल, त्याच्यापेक्षा मोठा आहे, मात्र तरी सुद्धा त्याला कॉम्पिटेटिव्ह समजतंय. हा चांगला तो, म्हणजे त्याच्या बरोबर तो चांगला लढत गेलेला आम्ही बघतोय ना त्याला. नाही मग आता त्याला कसं वाटतंय की समजा की आपण मोठे आहेत, आपण याच्यात एवढं काम केलेलं आहे. आता त्यांचे काही बिलिके काय आम्ही बघितले ना, की आता लोक नव्हतं माहिती समजा, पण आता सगळा अनुभव आला ना. आणि त्यांना वाटतं की समजा प्रभू घराच्या बाहेर जावा असं त्यांना प्रत्येक आठवड्यात वाटतंय. पण महाराष्ट्र आहे, प्रभूनं बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की महाराष्ट्र माझ्यासोबत आहे. नक्कीच महाराष्ट्र मदत करणार आहे, वोटिंग त्याला बरोबर होणार आहे. आणि होणार म्हणजे होणार, तो बाहेर नाही. एका याच्यामध्ये एपिसोड मध्ये आपण असं पाहिलं की सगळे मिळून प्रभूला टार्गेट करत होते, तो फक्त एका ठिकाणी बसला होता, पण सगळे जण जोर जोरात त्याच्यावर ओरडत होते. हा ओरडत होते ना त्यावेळेस, ते भाऊच्या धक्क्यावर आम्ही ऐकलं ना, सुनावलं, ते छान वाटलं की सगळेजण जर एकालाच बोलत असतात तर मग तो एकटा तरी काय करणार, असं भाऊच्या धक्क्यावर सुनावलं आणि छान वाटलं. ते मुद्दे मांडतात बरोबर, जे चूक आहे ती चूकच म्हणणार. आता ती चूक चोरीची होती तर त्यावेळेस ती चोरीची चूक आता आम्हाला बी
चोरी नाही केली पाहिजे असं मान्य आम्ही पण करणार ना. असं कसं, जे जगाला दिसतंय ते चांगलं असेल तर चांगलंच घेणार, वाईट असेल तर वाईटच ठरवणार ना. पण जर आपण पाहिलं तर या बिग बॉसच्या घरामध्ये समजा चोरीचा जो प्रकार आहे त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांनी सुरू केला, मग तेच बघून प्रभून केलं तर मग आता आपल्या घरामध्ये काय आहे, जर समजा मोठा सुरक्षित आपण वागलो घरच्या चांगलं, समजा लहान मुलाला समजा जर चांगले जर वळण दिलं तर तो चांगल्या वळणाला लागन. समजा मुद्दे हे फक्त घरातल्या लोकांच्या याच्यावरच आहे ना. ते काही इकडे थोडंच चोरी करत होता, त्यांच्याकडूनच शिकला तो, असं आहे ना. आणि त्यांनी दाखवलं बोलून परत पुन्हा की मी इकडं काय करत नव्हता वापर, इथं आल्याच्या नंतरच माहीत झालं सगळीच चोरी करतात. पण त्याचं जरा जास्त हे झालं. जर आपण पाहिलं तर समजा काही जर हटकून त्याच्या काही खाण्याचा प्रश्न असेल, अंड्याचा प्रश्न असेल, त्याला अंडे म्हणजे लागतात. आता हे काय खोटं नाही, तिथं बी त्याचा अंड्याचाच बोपट आहे आणि इथं पण त्याला अंडे म्हणजे लागतातच. कारण कसं की ते थोडं अंडे म्हणजे ते त्याला सवयच आहे, अंडे जरा जास्तच लागतात अंड्यासाठी, तो थोडा हे होतो. पण आता कसं आहे, खाण्यापिण्याचं थोडं हे असतंय तर त्यामुळं त्याला ते अंडे हे फार महत्वाचे त्याला. ठीक आहे महत्वाचे आहे. पण आता पण घरातली इतर सदस्य बी खातात ना, पण त्याच्या एकट्याच्या खाण्यावर वाद निर्माण हा, करतात. मग ते काहीतरी कमतरता पडत असेल त्याला, त्याच्यामुळे त्याला वाटत असेल की आपली स्टॉक राहावा बाबा, जेव्हा येईल तेव्हा ते पाहून घेऊ. पण ते असं त्याला वाटत असेल. पण काही जण मग त्याला आता म्हणजे हे चोरलं ते चोरलं किंवा चोरीमध्ये त्यानं राखीचा साथ दिला होता, तर ह्या सगळ्या गोष्टी पण का वाटतं तुम्हाला? नाही, साथ देण्याचं नाही, तो बोलत होता ना, आम्ही बघत होतो की मी माझे मुद्दे. आता लोकांना वाटतंय समजा की तन्वीचं ऐकतो, तन्वीच्या मागं चलतो, तन्वीच्या पदर धरून चलतो. पण असं काही नाही. तन्वीचा तो सांगतोय बी तो की मी इथं काय असं नाही, मी ट्रॉफी जिंकायला आलोय, मी ह्याच्या त्याच्या मागं लागून नाही, मी स्वतःचे मुद्दे मी स्वतः मांडतोय. पण तुम्हाला असं वाटत नाही की त्याने अजून पुढे येऊन खेळायला पाहिजे, स्वतःची मतं ठामपणानं मांडायला हा, पाहिजे? अजून बी स्वतः त्यांनी दाखवावा की खरोखरच की नाही. आता या 2 आठवड्यामध्ये तर बघतोय आम्ही, तो स्वतः चांगलाच खेळतो. अच्छा. काय सांगाल बरं राज्यातल्या जनतेला एकंदरीत ज्या पद्धतीने तो खेळतोय, आता लवकरच हे होईल म्हणून? राज्याच्या जनतेला आतापर्यंत बी तेच बोललोय आणि इथून पुढे तेच बोलणार आणि कायम बोलत राहणार की प्रभूला भरभरून वोटिंग करा. आपल्याला प्रभूला फक्त वोटिंग करून आतमध्ये सेफ ठेवायचं आहे, टॉपिक घेऊन जिंकून द्यायचं, बस एवढंच मी महाराष्ट्राला विनंती करून धन्यवाद करतोय.